नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही तुमच्या घरातील रिचार्ज किंवा तुमचं स्वतःचं रिचार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करता. परंतु आता त्या प्लॅटफॉर्मवर रिचार्ज करत असताना तुमच्याकडून एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म फीज घेतली जाते. म्हणजे तुमचं ₹299 रिचार्ज असेल, तर तुमच्याकडून ₹3 किंवा ₹4 पर्यंत एक्स्ट्रा फीस चार्ज केली जाते. तर ही एक्स्ट्रा फीस जर तुम्हाला द्यायची नसेल आणि 299च्या रिचार्जमागे तुम्हाला कमिशन प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी एका मल्टी रिचार्ज ॲप्लिकेशनची माहिती घेणार आहोत. या ॲप्लिकेशनच्या मदतीनं तुम्ही तुमच्या घरातील मेंबरचे किंवा तुमचे स्वतःचे रिचार्ज करू शकता आणि त्याद्वारे कॅशबॅकही प्राप्त करू शकता. जर तुम्ही सी-एस-सी व्हीएलए असाल किंवा तुमच्याकडे कुठली शॉप असेल आणि तुम्ही ग्राहकाचे रिचार्ज करत असाल, तर तुमच्यासाठी हे ॲप्लिकेशन फायदेशीर ठरणार आहे. या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला किती कॅशबॅक मिळणार आहे, हे ॲप्लिकेशन ट्रस्टेड आहे का नाही, यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. या लिंकचा वापर करून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून तुम्हाला साइन अप करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून साइन अप करून घ्या. साइन अप केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक रिचार्जवर अप टू 4.5% म्हणजे 4.5% पर्यंत कॅशबॅक भेटतो. तुम्ही इथं पाहू शकता व्ही-आयचं आपण रिचार्ज केलेलं आहे. त्यामध्ये वॉलेटमधून तुमच्या डेबिट झालेले आहेत ₹288 आणि तुम्हाला डिस्काउंट जो आलेला आहे तो ₹166 आलेला आहे. त्याचप्रमाणे डिशचं रिचार्ज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ₹280 डेबिट झालेले आहेत. ₹9.42 तुम्हाला कॅशबॅक आलेला आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता 6 मे 2025 रोजी व्ही-आयचं रिचार्ज केलेलं आहे ₹365चं. वॉलेटमधून तुमच्या ₹352 डेबिट झालेले आहेत आणि ₹12.41 डिस्काउंट तुम्हाला मिळालेला आहे. हा डिस्काउंट तुम्ही पुढील येणाऱ्या रिचार्जमध्ये वापरू शकता. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं ॲड बॅलन्सवर क्लिक करून तुम्हाला जेवढ्या रुपयांचं रिचार्ज करायचं आहे, सुरुवातीला तेवढेच रुपये तुम्हाला ॲड करायचे आहेत. समजा तुम्हाला ₹299 रिचार्ज करायचं आहे, तर सुरुवातीला ॲप्लिकेशन ट्रस्टेड आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही तेवढेच रुपये ॲड करा. यामध्ये रुपये तुम्ही यू-पी-आयद्वारे किंवा क्रेडिट डेबिट कार्डद्वारेही ॲड करू शकता. यामध्ये कमिशन किती आहे हे तुम्ही इथून पाहू शकता. कमिशनच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता एअरटेलसाठी 1.30% आहे, बी-एस-एन-एलसाठी 4.50 आहे, बी-एस-एन-एल स्पेशलसाठी 4.50, व्ही-आयसाठी 3.40, जिओसाठी 1% आहे, डिश टीव्हीसाठी 3.25, टाटा प्ले, व्हिडिओकॉन, डिश टीव्ही, एअरटेल यांच्यासाठी 3.25% आहे. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रिसिटी असेल, पोस्टपेड असेल, लँडलाईन असेल, यासाठी पर ट्रान्झॅक्शन ₹1 आहे. इथून तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन आहे. हे ट्रस्टेड आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला जेवढ्या रुपयाचं रिचार्ज करायचे आहेत, सुरुवातीला तेवढेच रुपये ॲड करा आणि तुमच्या घरातील किंवा तुमचे स्वतःचे रिचार्ज करून तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.